गुड मॉर्निंग, नमस्कार. काल वर्गामध्ये शिकत असताना एका मुलाने मला एक प्रश्न विचारला. म्हणे, सर, ज्यावेळेस आपण इंग्रजीमध्ये मराठी नावं लिहितो त्यावेळेस बहुधा व लिहिताना डब्ल्यू किंवा व्ही वापरलं जातं. तर त्याचं प्रश्न असं होतं की डब्ल्यू कधी वापरायचं आणि व्ही कधी वापरायचं. जसं ग ग व डी असं ज्यावेळेस मी माझं नाव लिहितो त्यावेळेस GAWALI वापरतात. आणि आपण वैष्णवी लिहितात, वैष्णवी, तर आपण व्हीनं सुरुवात करतो. याचं उत्तर असं आहे मित्रांनो, की ज्यावेळेस तुमचे दोघं होठं एकमेकाला टच करतात त्यावेळेस तुम्ही डब्ल्यू वापरा, आणि ज्यावेळेस वरचे दात आणि खालचा ओठ टच होतो त्यावेळेस व्ही वापरा. जसं वैष्णवी आणि वामन लिहिताना आपण WAMAN लिहितो, परंतु वैष्णवी लिहिताना कारण खालचा ओठ आणि वरचा दात हा टच होतो आहे त्याच्यामुळे त्या वैष्णवीचं नाव लिहिताना व्हीनं सुरुवात होईल. थँक्यू. असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा. थँक्यू. धन्यवाद.